मीरा रोडमध्ये शिवसेनेच्या प्रचारादरम्यान गोंधळ झालाय। शिवसैनिकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। रहिवाशांना दमदाटी धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप केलाय। नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे। मीरा रोडच्या प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेनेच्या उमेदवारांसह सुमारे 200 जणांनी अपना घर फेज 2 कोऑपरेटिव्ह सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये विनापरवानगी प्रवेश करून रहिवाशांना शिवीगाळ करून मारहाण केली, दमदाटी केली आणि धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडलाय। या प्रकरणामध्ये काशीगाव पोलीस ठाण्यात सोसायटी फेडरेशनच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं। शिवसेनेनं नेहमीच हाणामारी, शिवीगाळ, तोडफोड करण्याचं राजकारण केलेलं आहे। मात्र अशा प्रकारची दादागिरी या शहरात आम्ही सहन करणार नाही। अजून हे लोक निवडून आले नाहीत तोपर्यंत याची दादागिरी सुरू झाली आहे। निवडून आल्यानंतर हेच लुटमार करतील असाही संताप व्यक्त केला। मी या शहरातील नागरिकांना आवाहन करतो, अजूनही निवडून आले नाही, हे आल्यानंतर हेच होईल रोजचं। इकडे मारपीट, इकडे लूटमार, इकडे हप्ते वसुली, हे सगळे होतील। आणि हे आज तुम्हाला उदाहरण दिसले कशा प्रकारचे हे दादागिरी करतात। तर अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या, नाहीतर ह्यांचे आजपर्यंत तेच राहिले ते दरवेळेस ते स्वतःच सांगतात मग आम्ही शिवसेना स्टाईलनी करू। शिवसेना स्टाईल म्हणजे काय? दादागिरी, दमदाटी, मारपीट, तोडफोड। ते सरनाईक साहेब पण नेहमी सांगत असतात की आमची सेना स्टाईलने आम्ही दाखवू। सेना स्टाईल काय आहे? तेच आहे, कोणाला तरी मारा, शिवीगाळ करा, दमदाटी करा, हे सगळं म्हणजे अनिल ताटेकडे पण असं सगळीकडे तसं चालू होतं दादागिरी। काय ते स्टाईल तशी आहे। आम्ही अहिंसावादी, आम्हाला वाटतं की एका चुकलं आम्ही तक्रार करतो। उदाहरण सांगतो,